बघा किती छान झाल्या आपल्या पुऱ्या। आज आपण 2 रेसिपी दाखवणार आहोत, एक पालक मेथी पुरी आणि बिना कांद्याची मेथीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा किती छान होतात आपल्या पुऱ्या, किती सुंदर झाल्या बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू आता। चला तर आता आपण मेथी भाजी बनवून घेऊ। हे बघा आता कढईमध्ये थोडं जास्त तेल लागतं भाजीला, पण खूप टेस्टी लागते। आता आपण तेलामध्ये तेल आपलं तापलं का जिरे टाकून घेऊ आपण। ह्या भाजीला कांदा नसला ना तरी खूप टेस्टी लागते। थोडे जिरे टाकते। आता जिरे पण झाले आपले तडतडले। हे बघा आता मिरच्या आणि हे चिरून घेतलेत, मिरच्या पण लांब लांब केल्या, हे पण ठेचून घेतलं आहे, लसूण पण। मिरच्या पण टाकून घेऊ। तोपर्यंत आपण मेथीची भाजी चिरून घेऊ। आता कांदा आणि मिरच्या छान आपल्याला परतताय तोपर्यंत मेथीची भाजी चिरून घेऊ आपण। आता याच्यात आपण भाजी टाकून घेऊ चिरलेली। तर आपण थोडंच मीठ टाकायचं आहे, कारण ही भाजी नंतर आळते ना। खरं तर शिजल्यावरच टाकायची, पण ही भाजी करताना थोडं आधी टाकते मी मीठ, म्हणजे पाणी पण चांगलं सुटतं आणि त्याच्यातच शेंगदाण्याचा कूट पण आपला छान होतं। मग नंतर वरून आपल्याला लागलं तर मीठ टेस्ट घेऊन बघायचं आणि टाकायचं। तर याच्यातच आता 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा। अजून थोडा लागेल। आता हिला होऊ देऊ आपण। खूप टेस्टी होते, खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की करून बघा। झाकण ठेवू आपण, थोडी होऊ देऊ तिला। तर आपण बघूया आपली भाजी, बघा किती छान झाली। जवळून दाखवते तुम्हाला, बघा पण परफेक्ट झाला आपला। आणि त्यालाच पाणी सुटलं बघा, त्याच पाण्यात शिजू द्यायची ती, वरून पाणी टाकायचं नाही। बघा भाकरी जर बरोबर पण अशी धपधपीत असते ना, छान खात नाही ते। मग पोळी बाजरीच्या भाकरीबरोबर तर फार सुंदर लागते। त्याच्यात आपण मीठ बघून घ्यायचं आणि मीठ थोडं टाकायचं। मग थोडं मीठ टाकायचं, खूप टेस्टी आणि खूप छान लागते। तुम्ही जर 2 पोळ्या खात असाल तर 4 पोळ्या खाल, इतकी छान लागते। आणि भाजी पण कमी लागते याला, कारण आपण चिरून करतो ना, त्यामुळे भरपूर होते ती शेंगदाण्याचं कूट टाकून। आता आपण इकडे बघा, आता ही माझी थोडी मेथीची भाजी पण उरलेली आहे, थोडे पालकाचे पानं आहेत। आता काय करायचं म्हटलं यांचं, तर आता आपण याच्या पुऱ्या करू। आता मी हे स्वच्छ धुवून घेतले, 2 पाण्याने धुतले, मिठाच्या पाण्याने थोडा भिजत ठेवले, परत धुतले आणि आता हे कापून घेते। पुऱ्यांसाठी आपण तिखट वाटण करू। हे बघा 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतले 5-6 पाकळ्या, 2 चमचे धने घ्यायचे, अर्धा इंच आलं घेतलं आणि 1 चमचा जिरे घ्यायचे। थोडंसं मीठ टाकलं। आता हे आपण वाटून घेऊया।
आता यात आपण वाटलेला मसाला टाकून घेऊ. कमी जास्त तिखट तुम्ही बघून घ्यायचं. हळद टाकायची, 1 चमचा तीळ टाकायची, थोडंसं मीठ टाकते. यात आपण तांदळाचं पीठ टाकूया, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ. आता हे आपण पाणी टाकून मळून घेऊ छान. हे बघा किती छान पीठ मळून झालं आपलं. आता याचे आपण गोळे करून घ्यायचे आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ. आता आपण याचे एक एक गोळा करायचा, पुरे लाटून घ्यायचं सगळ्या मग पटापट. हे बघा आता तेल पण तापायला ठेवलं एका बाजूला मी. आता आपण पुऱ्या लाटून घेऊ. बघा किती छान पुऱ्या होत आहेत आपल्या, एकदम कुरकुरीत, आवाजानेच कळतं बघा. हे बघा मस्त फुगत आहेत अगदी. सगळं करून घेऊ आपण. आजची रेसिपी आहे आपली पालक मेथीच्या पुऱ्या आणि मेथीची भाजी. चला तर मग तुम्ही पण करून बघा.